पालघर नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे। 16 जुलै रोजी मनसेने एक आंदोलन केलं या खड्ड्यांच्या संदर्भात। रिलायन्स स्मार्ट समोरचा हा रस्ता आहे आणि 17 जुलैला हे खड्डे भरण्यात आले आणि ते खड्डे जे भरले त्याचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज पालघर मनसेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या सोशल मीडियावरती पोस्ट केले आणि आज 24 जुलै आहे। मधले फक्त 6 दिवस गेले, परिस्थिती परत तीच झाली आहे। परत तसेच खड्डे पडले आहेत। डेंजरस परिस्थिती आहे, कोणीही पडू शकतो, कोणाचा जीव जाऊ शकतो। नगर परिषदला विचारलं, नगर परिषदचं म्हणणं असं आहे की आम्ही खड्डे भरण्यासाठी आता 25 लाख रुपये खर्च केले। त्या 25 लाखामधले 20 लाख रुपये त्यांनी पालघर ईस्टला खर्च केले आणि 5 लाख रुपये पालघर वेस्टला खर्च केले। तर माझा प्रश्न असा आहे की जर तुम्ही एवढे पैसे खर्च केले असतील तर मग जे पालघरमध्ये वेगवेगळे जे सोशल वर्कर आहेत ते स्वतःच्या पैशाने खड्डे का भरतायत, ह्याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही आहे। लोकप्रतिनिधींनी अजिबात त्यांची काही प्रतिक्रिया नाही आहे। तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे पण इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांनी ॲटलिस्ट या प्रश्नावर बोलायला पाहिजे। लोकांची जी आज हाल होतात तिकडे ते त्यांनी बघायला पाहिजे। प्रॉब्लेम असा आहे की हे जेवढे पण मोठे लोक आहेत ते मोठ्या मोठ्या कारमध्ये फिरतात, त्याची त्यांना धक्के सहन होत नाहीत। कदाचित होत नसावेत, होत असतील पण ते बोलायचे नसेल। पण आता ह्याच्यावर काय बोलावं हेच मला कळत नाही आहे, कारण आपण सारखं किती वेळा हे व्हिडिओ बनवायचे, हे पोस्ट करायचे। हे एक पालघरची परिस्थिती गेले अनेक वर्ष अशीच आहे।